आप प्रेम यानी श्रृंगार रस के बिल्कुल विपरीत रूप को देखेंगे। सामने प्रदर्शित करने आ रहे हैं हमारे मित्र। नारायण नारायण। प्रणाम प्रभू। बोला मुनिवर, आज काय बातमी आणली आहे? प्रभू, आपण तर अंतर्ज्ञानी आहात, आपणास सर्व ठाऊक आहे, परंतु आपण आज खूप आनंदी दिसत आहात। होय मुनिवर, पृथ्वीवर गणेशोत्सव अगदी थाटामाटाने साजरा होत आहे, म्हणून मी आनंदी आहे। जरा बघा तिकडे, किती हर्ष आणि उल्हास आहे लोकांमध्ये। वाह, अति उत्तम। यहाँ पर आकर तो मेरा मन ही प्रसन्न हो गया। यहाँ पे लोग बिना कोई आवाज किए, बिना किसी चीज को नुकसान पहुँचाए गणेश उत्सव के माध्यम से दूसरे लोगों की मदद कर रहे हैं। कुछ लोग यहाँ पर किताबें बांट रहे हैं, तो कुछ अनाथालय में धन का दान कर रहे हैं। नारायण नारायण। खूप सुंदर, परंतु प्रभू, आपण तर फक्त एकच बाजू बघितली। तुम्हाला काय म्हणायचंय मुनिवर? प्रभू, जरा तिकडे पण बघा, काय बिभत्सपणा चाललाय। किती मोठा आवाज आणि कसली गाणी, कान फाटले जाणे ऐकून माझे। राशी आठवण पृथ्वीवर। हा काय प्रकार आहे मुनिवर? काय दाखवायचे आहे तुम्हाला? प्रभू, आज मनुष्याने तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक अशक्य गोष्टी साध्य केल्या आहेत, परंतु तो त्या गोष्टींचा अयोग्य पद्धतीने वापर करत आहे। त्याचे त्यालाच व्यसन जडले आहे। हे बघा त्याचे उदाहरण। नारायण नारायण। अरे चला, गणपतीच्या आरतीचा टाइम झाला आहे। चला चला। अरे जा, कर एकटीच आरती। जा, लाव सीडी आणि कर एकटीच आरती। सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, वार्ता विघ्नाची। पूर्वी पूर्वी
आणि सेल्फी काढण्यात व्यस्त झाले आहे. यांना माझ्या आरतीसाठी वेळ नाही. हाच का तो टिळकांचा गणेश उत्सव? काय उपयोग ह्या तंत्रज्ञानाचा जो त्याला भक्तीच्या मार्गापासून दूर घेऊन जात आहे? हे तर काहीच नाही प्रभू. ज्या विजेचा शोध लावून मनुष्याचे जीवन प्रकाशमय झाले आहे त्या विजेचा आज दुरुपयोग चालू आहे. जरा बघा तिथे गणेश काय सांगू इच्छितो. विहिरीत तर पाणी आहे, पण लाईट लोड शेडिंगची तर मोठी अडचण आहे. कधी होणार ही अडचण दूर? अरे बापरे, मला तर अगदी दिसेना असे झाले. किती प्रकट आहेत हे दिवे आणि कसला अजगमगाट. इकडे माझा शेतकरी लोड शेडिंग मुळे त्रस्त आहेत आणि ही लोक लाईटचा किती दुरुपयोग करत आहेत. कधी थांबणार हे सगळं? अरे कळत नाही का या लोकांना? त्यांच्या या वर्तवणुकीचे दुष्परिणाम शेवटी त्यांनाच भोगावे लागणार आहे. जर या शेतकऱ्याने धान्य नाही पिकवले तर काय खाईल हा मनुष्य? नारायण नारायण. प्रभू, या मनुष्याला जर या गोष्टींची जाणीव पण नाही. हे तर काहीच नाही प्रभू. इकडे बघा काय अवहेलना चालू आहे गणेशाची. डीजे वाले बाबू मेरा गाना चला तो, डीजे वाले बाबू मेरा गाना चला तो, डीजे वाले बाबू मेरा गाना चला तो, गाना चला तो, गाना चला तो, डीजे वाले बाबू मेरा गाना चला तो, डीजे वाले बाबू मेरा गाना चला तो, डीजे वाले बाबू मेरा गाना चला तो, गाना चला तो, गाना चला. डीजे वाले मेरा गाना तू चला दे, थोड़ी वॉल्यूम दे दे, थोड़ा बेस तू बढ़ा दे. डीजे वाले मेरा गाना तू चला दे, थोड़ी वॉल्यूम सरकार बना दूं, टेबल को तेरी बार बना दूं. वैसे तो हूँ बादशाह, मैं आज रात तुझे स्टार बना दूं. हटिए हटिए, एम्बुलेंस को जाने दीजिए. मैं आपसे विनती करता हूँ. अम्मा के तुझे दिखाई नहीं देता? अरे कृपा करके जाने दीजिए, नहीं तो मर जाएगा. मरने दो. मरने के बाद तो भगवान के पास ही जाने वाला है. चलो पहले गणपति. आई ग आई, फेकूनच दिली यांनी मला. माझे हात पाय मोडून गेले. कशी माझी विटंबना. आधी खाऊ पिऊ घातले, त्यानंतर विसर्जनाऐवजी मला पाण्यात फेकून दिले. यांनी तर या पेशंटला सुद्धा जाऊ नये दिले. जर कधी असेच चालत असले तर मी पृथ्वीवर कधीच परत येणार नाही. नारायण नारायण. बघितले का प्रभू, कुठल्या थराला गेलाय हा मनुष्य प्राणी. यांनी तर गणेशोत्सवाचा अर्थच बदलून टाकलाय. यांनी तर सर्व मर्यादा ओलांडल्या. आता गणेशोत्सवाचा अगदी विभत्स असे रूपांतरण केले आहे. असेच जर होणार असेल तर मी नाही पाठवणार माझ्या मुलाला परत या पृथ्वी लोकात.